आज मी तुम्हाला मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। तर वाडगं घेतलेलं आहे आणि हे 2 मीडियम आकाराचे बटाटे बघा खिसून स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत बारीक एकदम पातळ असं खिसलेलं आहे बघा। हे काढून घेते पहिले मी। 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे। छोटा अर्धा चमचाला कमी असा ओवा घेतलाय, तो पण मी असा हातावर चोळून घेतलेला आहे। छोटा अर्धा चमचा धने घेतलेले आहेत, ते पण दरदरे असे बघा। 10 ते 15 कढीपत्त्याची पानं बघा बारीक कापून घेतलेली आहेत। थोडासा हिंग टाकायचा, त्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर, त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हे पहिलं काय करायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। एवढं पाणी बघा त्याला सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे। जसं लागल तसं टाकायचे। आता बघा हे राहिलेलं पण मी सगळं पीठ टाकून घेते आणि मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सोडून घेऊया। तर अशा पद्धतीत बघा आपल्याला सोडून घ्यायचं। फेस बघा कमी झालेला आहे आणि आपण ही जी पहिली जी सोडली होती ना ती बघा किती मस्त असा कलर आलेला आहे। पलटी करून घेऊया। एकदम आपल्याला नाही गोल्डन कलरवर फ्राय करायचं आहे। तर मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये काय करते मिरच्या टाकते। मिरच्यांना काय केलंय मध्ये चिरून घेतलेलं आहे आणि हलकंसं मीठ भरलेलं आहे एकदम साधारणसं। मस्त अशा बघा मिरच्या पण भाजलेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। एकदम अशा आपल्याला कडक अशा करायच्या नाही, ते एकदम कडक बघा, वरून कडक आतून सॉफ्ट आणि चवीला इतके छान लागतात का नाही।